तर अनुसूचित जाती जमातीच्या 5 लाख महिलांसाठी नवीन योजना सुरू करणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। त्यामुळे महिलांसाठी हा एक मोठा दिलासादायक असा एक निर्णय सरकारचा म्हणावा लागेल। महिला नव उद्योजकांसाठी 2 कोटींचं कर्ज देण्याची ही योजना राबवली जाणार आहे। सक्षम अंगणवाडी आणि पोषण कार्यक्रम 2.0 द्वारे 8 कोटी मुलांना आणि महिलांना पोषक सहाय्य प्रदान होणार आहे। शिक्षण क्षेत्रासाठी या बजेटमधून काय मिळालं आपण पाहूयात। IIT पटनाचा विस्तार केला जाणार आहे। एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल साठी AI साठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे सरकारकडून। वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये पुढील 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय। तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी 50,000 अटल लॅबची स्थापना केली जाणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार आहेत। त्यासाठी 500 कोटींची तरतूद केली गेली आहे। आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातून काय मिळाले आपण पाहतोय। येत्या 3 वर्षांमध्ये सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्र सुरू केले जाणार आहेत। 2025-26 मध्ये 200 डे केअर कॅन्सर केंद्र स्थापन करण्यात येतील। कॅन्सरवरची औषधं करमुक्त होणार आहेत। 36 जीवनावश्यक औषधांवरचं सीमा शुल्क हटवलं जाणार आहे। यामुळे औषधं स्वस्त होणार आहेत। PPP मॉडेलवरती भारतातील वैद्यकीय पर्यटन आणि उपचारांना प्रोत्साहन दिलं जाईल। 5 वर्षात 7,500 मेडिकल सीट्स वाढवल्या जाणार आहेत। वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार आहेत। उद्योग क्षेत्रासाठी बजेटमधून काय मिळाले आपण पाहतोय। देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उद्योगाला सरकार मदत करणार आहे। नोंदणीकृत सूक्ष्म उपक्रमांसाठी 5 लाख रुपये मर्यादेसह कस्टमाइज क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जातील। लहान मध्यम मोठ्या उद्योगांसाठी राष्ट्रीय उत्पादन मिशनची स्थापना केली जाणार आहे। जागतिक स्तरावरील कंपन्यांसोबत भागीदारी करून कौशल्य विकासासाठी 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाणार आहेत। ऑनलाईन कंपन्यांमधल्या कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना आणली जाणार आहे। पायाभूत सुविधा उभारणीसाठी विविध राज्यांना 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासाठी 1.5 लाख कोटींची तरतूद केली गेली आहे। देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उद्योगाला सरकार या अर्थसंकल्पातून मदत करणार आहे। खासगी क्षेत्रातील संशोधन विकास आणि नवकल्पना राबवण्यासाठी 20,000 कोटींची तरतूद केली गेली आहे। व्यापार दस्तऐवजीकरणासाठी वित्तपुरवठा उपायांसाठी एकत्रित व्यासपीठ म्हणून भारत ट्रेड नेटची स्थापना केली जाईल। फुटवेअर आणि लेदर क्षेत्रासाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत। फुटवेअर योजनेमध्ये 22 लाख रोजगार आणि 4 लाख कोटींचा व्यापार निर्माण होऊ शकतो। खेळण्यांच्या क्षेत्रामध्ये भारताला ग्लोबल हब बनवण्याचं ध्येय सरकारनं समोर ठेवलंय।